वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमामि. माय सेल्फ कन्हैया देवदास BMS फायनल स्टुडंट. तर आजचं जे टॉपिक आहे ते म्हणजे सिंगल ड्रग भस्मसुधा पिष्टी यामधला शंखभस्म. जसं तुम्ही आमच्यासाठी खास आहात तसंच तुमच्यासाठी हे मस्ट नो पॉईंट आणलेले खूपदा विचारलेले शंखभस्म. तर ते बघूया मित्रांनो. आता हे व्हिडिओ चालू करण्याच्या पूर्वी काही मी तुम्हाला अनुवाद सांगू इच्छितो, तर ते ऐका. जसं तुम्ही मूवीज वेबसिरीज हे सिंगल एपिसोड हे अख्ख्या रात्रभर जागून तसं पूर्ण करता, तसंच माझे व्हिडिओ बघायचा मित्रांनो. कारण की व्हिडिओ जर बघितलं तर एज्युकेशनल पर्पज तुम्हाला नॉलेज पण भेटेल आणि एक्झामसाठी चांगलं पण होईल. तसं तुम्ही जसं वेबसिरीजचं स्किप करत नाही तसं माझे व्हिडिओज पण स्किप करू नका. तसं करू नका, शेवटपर्यंत बघत जा. काही ना काहीतरी कन्सेप्ट राहते. पूर्ण व्हिडिओमध्ये सर्व मस्ट नो डिझायरेबल टू नो पॉईंट्स मी कवर करत राहतो. तर शेवटपर्यंत बघा असं सांगू इच्छितो. व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा, दुसऱ्यांना सांगत जा. ओके, आता याच्यासमोर येते त्या म्हणजे आपल्या टॉपिकवर येऊ. तर आता या शंखभस्मासाठी आपल्याला रसरत्नी तरंगकारांनी आपल्याला श्लोक सांगितलेले, तर ते श्लोक बघूया मित्रांनो. तर ते श्लोक असं म्हणतं, शंख सुशीतलम क्षारसत्व पित्तविनाशनम अग्निमांद्योहरो बल्योग्राही ग्रहणिकाहार परिणामशूल उत्त शूलगण अरण्यपीडिकावह विषदोषरो वर्णमात्रा हिंगुनमित. रसतरंगीकरांनी हा श्लोक सांगितलेला आहे. तर त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की शंख सुशीलता म्हणजे शंख घ्यायचं ते जे आहे ते क्षारद्रव्य आहे आणि ते पित्त नाशक आहे. अग्निमांद्यहर बल्य ग्राही कार्य करतो. त्याच्यानंतर तारुण्य पीडिकासुद्धा तो कार्य करतो आणि विषदोष हरो आहे. या व्याधीसाठी त्यांचा खास करून उपयोग होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता या शंखभस्माचे जर समजा आपल्याला केमिकल कंपोजिशन जर बघितलं मित्रांनो, तर याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन येते ते म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट CaCO3. लक्षात राहू द्या, काळजीपूर्वक घेऊ द्या. MCQच्या दृष्टिकोनातून येऊ शकतो. तर CaCO3 येते. तर आता त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे घटक द्रव्य. आता हे घटक द्रव्य जर बघितलं मित्रांनो, तर हे आपल्याला निर्माणविधी बनवण्यासाठी आपल्याला घटक द्रव्याची आवश्यकता लागते. आता याच्यामध्ये जर बघितलं तर हा शंखभस्म आहे, बरोबर. आता या शंखभस्मासाठी आपल्याला एक भाग घ्यायचा आणि याला भावनाद्रव्य म्हणून याच्यासाठी कुमारी सोरसाचा उपयोग होतो. शंखभस्म एक भाग घ्यायचं आणि भावनाद्रव्य म्हणून कुमारी सोरस होतो. इथपर्यंत समजलं का? आता याच्या समोर येते ते म्हणजे निर्माणविधी. आता निर्माणविधी जर बघितली मित्रांनो, तर निर्माणविधी खूप सोप्या पद्धतीने सांगितलेली. तर ती अशी आहे की सर्व घटक द्रव्य एकत्र घ्यायचे. आता कशामध्ये घ्यायचे? ताटामध्ये घ्यायचं का? नाही, खलवयंत्रामध्ये घ्यायचं. खलवयंत्रामध्ये जर घेतले तर त्यांना काय करायचं, एक दिवस संपूर्ण कुमारी स्वरसाची भावना द्यायची. एक दिवस. किती दिवस द्यायचं? एक दिवस. आणि एक दिवस संपूर्ण कुमारी स्वरसाची जर भावना दिली, त्याच्या काय करायचं आपल्याला चक्रिका बनवायच्या. चक्रिका बनवल्याच्या नंतर मित्रांनो त्यांना सूर्यप्रकाशामध्ये वाळू द्यायचं. त्याच्यानंतर ते सुकल्यानंतर त्यांना काय करायचं, शरावसंपुष्ट घ्यायचं. शरावसंपुष्ट घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये त्यांना ठेवायचं आणि संधिलेपन करायचं. संधिलेपन केल्याच्या नंतर मित्रांनो त्यांना काय करायचं, एक गजपूट द्यायचा. किती द्यायचा? एक गजपूट द्यायचा. आणि एक गजपूट दिल्यानंतर पुन्हा एकदा त्याला अजून एक गजपूट द्यायचा. अशा पद्धतीने 2 गजपूट दिल्याच्या नंतर आपल्याला शंखभस्म प्राप्त होतो. आता या शंखभस्माची भस्म परीक्षा करायची. निश्चंद्रत्व, सूक्ष्मत्व हे सर्व परीक्षा केल्याच्या नंतर त्यांना काय करायचं, अभ्यंतर प्रयोगासाठी उपयोग करायचा. तर त्यांचं अशा पद्धतीने हे शंखभस्माची निर्माणविधी होते. आता हे पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो, तरी ते तुम्ही काळजीपूर्वक बघावे. तर आता याची जर बघितली पहिली स्टेप, तर ते आहे सर्व घटक द्रव्य एकत्र करायचं. कशामध्ये? खलवयंत्रामध्ये. हे मेन आहे. खलवयंत्रामध्ये एकत्र केल्याच्या नंतर त्याला दुसरी स्टेप त्याने सांगितली की शंखाला कुमारी स्वरसाची भावना द्यायची. कुमारी स्वरसाची भावना द्यायची. आणि कुमारी स्वरसाची भावना दिल्याच्यानंतर त्यांच्या काय करायचं, चक्रिका बनवायच्या. त्याच्यानंतर त्यांना काय करायचं, सूर्यप्रकाशात वाळू घालायचं. ही झाली 3rd स्टेप. त्याच्यानंतर 4th स्टेप त्यांनी सांगितली की शरावसंपुष्टामध्ये त्यांना ठेवायचं आणि एक गजपूट द्यायचा. किती गजपूट द्यायचं? एक गजपूट द्यायचं. एक गजपूट दिल्यानंतर पुन्हा एकदा त्याला अजून एक गजपूट द्यायचं. आणि अशा पद्धतीने लास्टला त्याला शंखभस्म निर्माण होतो. अशा पद्धतीने ही शंखभस्म अभ्यंतर प्रयोगासाठी खास करून येतो. आता इथपर्यंत समजलं का? हो की नाही रे राजू? समजलं की नाही?
तर याच्यासमोर येते ते म्हणजे फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स. आता फार्माकोडायनॅमिक्स जर बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये आयुर्वेदिकेनुसार रसवीर्य विभाग येतात. तर आता हे तिक्त कटू कशा आहे, रसात्मक आहे, उष्णवीर्यात्मक आहे आणि मधुर आणि स्निग्ध गुण आहेत. तर आता या शंखभस्म जर समजा याचा मॉडर्न ॲस्पेक्ट जर बघितला तर हा गॅस्ट्रो प्रोटेक्टिव्ह आहे. त्यासोबतच अँटी ॲसिड्स, इम्युनोमॉड्युलेटरी याच्यासोबत पण कार्य करतो. इम्युनोमॉड्युलेटरी आहे, अँटी ॲसिड कार्य करतो. त्याच्यानंतर गॅस्ट्रो प्रोटेक्टिव्ह आहे, अँटी इन्फ्लामेटरी आहे. अशा पद्धतीने हा वेगवेगळ्या व्याधीमध्ये कार्य करतो. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट त्यांनी सांगितलेले की फार्माकोकायनेटिक्स. आता फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय सर, तर फार्माकोकायनेटिक्स म्हणजे ADME. व्हॉट इज मीन बाय ADME? तर A फॉर ॲब्झॉर्प्शन थ्रू ओरली, D फॉर डिस्ट्रीब्युशन थ्रू होल बॉडी, त्याच्यानंतर मेटाबॉलिझम प्रायमरली इन लिव्हर आणि एलिमिनेशन थ्रू किडनी किंवा स्किनिंग. अशा पद्धतीने हा फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता हे झाल्याच्या नंतर नेक्स्ट येते पॉईंट ते म्हणजे आमयिक प्रयोग. त्यालाच आपण मॉडर्नमध्ये थेरपॅटिक युजेस असं म्हणतो. आता थेरपॅटिक युजेस यामध्ये कोणत्या व्याधीचा आपण त्यामध्ये खास करून उपयोग होतो, तर याचा अजीर्ण, आम्लपित्त, परिणामशूल, त्याच्यानंतर अतिसार, त्यासोबतच ग्रहणी, विषदोषनाशक या सर्व व्याधीमध्ये याचा उपयोग होतो. पुन्हा एकदा बघूया तर आम्लपित्तनाशकमध्ये येतो, अजीर्णमध्ये येतो, त्याच्यानंतर अग्निमांद्यमध्ये येतो, परिणामशूल येतो, ग्रहणी येतो, यकृत प्लीहावृद्धी झाले असेल त्यामध्ये सुद्धा हा येतो. त्याच्यानंतर तारुण्य, पीडिका आणि विषदोषनाशक होतो. अशा पद्धतीने हा आमयिक प्रयोग आहे. तर आता हा आमयिक प्रयोग झाल्याच्या नंतर मित्रांनो नेक्स्ट पॉईंट येते ते म्हणजे कर्म. आता या शंखभस्माचे जर कर्म जर बघितले शरीरामध्ये याचे काय कर्म होणार, तर आता हा भस्म आहे, तर आता भस्म आहे त्याच्यामुळं हे लघुता असणार, याच्यामध्ये लघुता कर्म करेल. त्याच्यानंतर हा भस्म आहे त्याच्यामुळे शीघ्रव्यापी असणार, शरीरामध्ये लवकर पसरणारा असेल, सूक्ष्म स्त्रोतसगामित्व असेल. त्याच्यानंतर हा दीपन आहे, पाचन आहे, वृश्य कार्य करतो. त्याच्यानंतर त्यासोबतच बल्य कार्य करतो. अशा पद्धतीनं हा सर्व या अजून एक सांगितलेलं आहे की हा तारुण्य पिढिकामध्ये सुद्धा कार्य करतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या व्याधीमध्ये हा कर्म करतो शरीरामध्ये. तर त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे मात्रा. आता याची मात्रा AFI बुकनुसार 2 रत्ती सांगितलेली. किती रत्ती सांगितलेली? 2 रत्ती. 2 रत्ती किंवा 2 गुंजा. लक्षात ठेवा, दोन्हीपैकी कोणताही तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे अनुपान. आता याचा अनुपान हमखास MCQ येतो. तर याचा अनुपान आहे निंबू स्वरस आणि त्रिकटू. तर निंबू स्वरस आणि त्रिकटू हे लक्षात राहू द्या. शंखभस्माचा आणि कर्पदिक भस्माचा, शंखभस्म आणि कर्पदिक भस्माचा सेमच अनुपान आहे, ते म्हणजे निंबू स्वरस. हे लक्षात राहू द्या, हमखास MCQ होतं. तर आता त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट सांगितलेले पथ्य अपथ्य. आता पथ्य जर बघितलं तर याच्यानंतर प्रयुक्त रोगानुसार त्यांनी सांगितलेले. म्हणजे प्रयुक्त रोगानुसार कसं सर, तर आता याच्यामध्ये शाली तांदूळ, जव हे सगळे पथ्य आहेत. पण अपथ्य जर बघितले तर उष्ण पदार्थ, फार तिखट पदार्थ आहे की नाही, त्याच्यानंतर आम्ल पदार्थ, हे सर्व अपथ्य आहेत. अशा पद्धतीने हा पथ्य आणि अपथ्य सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट त्यांनी सांगितलेले की सेवनकाल. आता हा भस्म आहे तर याचा प्रातकाळ तसेच सायंकाळ दोन्ही काळामध्ये खास करून उपयोग होतो. कशामध्ये होतो? प्रात तथा सायंकाळामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट त्यांनी सांगितलेले कालमर्यादा. आता ही कालमर्यादा याची लक्षपूर्वक ऐकून घ्या मित्रांनो. याच्यासाठी त्यांनी काय सांगितलेले की शंखाचे 2 भाग घ्यायचे, शंखभस्माचे 2 भाग घ्यायचं, कर्पद भस्माचा 1 भाग घ्यायचं, कजलीचा भस्माचा 1 भाग घ्यायचं आणि पिंपळी चूर्णाचा 1 भाग घ्यायचं. या सर्वांना समप्रमाणात घेऊन एकच रत्ती करायची. या सर्वांची समप्रमाणात घेऊन 1 रत्ती एवढी गुटी करायची, गुटी किंवा वटी. आता ही वटी बनवल्याच्या नंतर दिवसातून 2 वेळेस सकाळी आणि संध्याकाळी 15 दिवस सेवन करायचं. किती दिवस सेवन करायचं? 15 दिवस. म्हणजे शंखभस्माचे 2 भाग, कर्पद भस्माचा 1 भाग, कचली भस्माचा 1 भाग आणि पिंपळी चूर्णाचा 1 भाग, असे मिळून 1 रत्ती आपल्याला वटी बनवायची. त्याच्यानंतर वटी बनवल्याच्या नंतर त्यांना काय करायचं? दिवसातून 2 वेळेस म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी 15 दिवस सेवन करायचं. ही त्यांची कालमर्यादा सांगितलेली. लक्षात राहू द्या. समजा त्यांनी पेपरमध्ये विचारलं कालमर्यादा शंखभस्माची लिहा तरी लिहिता आले पाहिजे. तर याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे हे कालमर्यादा जे आहे मित्रांनो
ती संग्रहणी नष्ट करते म्हणून त्याचा खास करून उपयोग होतो. त्याच्यानंतर लास्ट येते याच्यामध्ये अशुद्ध जे सेवन व्याधी आहेत ते सांगितलेले नाही आणि त्यांची शांती उपाय पण सांगितलेले नाही. तर आता आपल्याला समोर येते ते म्हणजे रिसर्च अपडेट. आता याचं रिसर्च अपडेट जर बघितलं मित्रांनो तर हा खास करून गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लेक्स या व्याधीमध्ये उपयोग होतो. गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लेक्स आता हे 80 पेशंट्सवर त्यांनी केले. किती पेशंट्सवर केले त्यांनी? 80 पेशंट्सवर. तर त्यांनी असं केलं की शंखभस्म हे 300 mg डोसनं विथ गुजबेरी, त्याच्यासोबत काय द्यायचं? गुजबेरी द्यायची. याचं असं त्यांनी इफेक्ट पाहिलं की सिग्निफिकंट क्लिनिकली बेनिफिट त्यांना मिळाला. कोणत्या व्याधीमध्ये? तर गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लेक्स व्याधीमध्ये त्यांना सिग्निफिकली बेनिफिट मिळालं. तर अशा पद्धतीनं हा शंखभस्म होता मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि NCISM-नुसार जे मस्ट पॉईंट होते ते सर्व मी यामध्ये उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचे जे नोट्स आहे ते याचे जे सर ॲज इट इज मी नोट्समध्ये प्रोव्हाइड केलेले, तर ते एकदा वाचून घ्या आणि काही अडचण असेल तर विचारत जा. व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघत जा मित्रांनो, स्किप काही करू नका. इतरांना संदेश देत राहा आपल्या चॅनलबद्दल आणि असंच प्रेम असू द्या. थँक्यू व्हेरी मच.